खंडणी प्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मिक कराडनं दुपारी पुण्यात सीआयडी ऑफिसमध्ये शरणागती पत्करली होती। त्यानंतर त्याला केजमध्ये आणण्यात आलं। कराडला केज कोर्टात हजर करण्याआधी शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं। तिथे त्याची वैद्यकीय तपासणी पार पडली। थोड्याच वेळात पोलीस त्याला कोर्टात हजर करणार आहेत। न्यायाधीशही कराडच्या प्रकरणावर सुनावणीसाठी कोर्टात पोहोचल्यात। दरम्यान केज कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात कराड समर्थक आणि विरोधकांनी गर्दी करत घोषणाबाजी सुरू केली होती। मात्र पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना हुसकावून लावलं। कोर्टात हजेरी कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे। आज दुपारच्या दरम्यान तो पुण्यामध्ये सीआयडीच्या समोर त्यानं शरणागती पत्करलेली होती। त्यानंतर आता केजच्या न्यायालयात थोड्याच वेळात त्याची हजेरी असेल। अपडेट जाणून घेऊयात। कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे। कृष्णा, सध्या काय घडतंय केजमध्ये? आता आपण पाहतोय की पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयातून बाहेर घेऊन गेलं जात आहे आणि आपण जर पाहिलं तर या केजच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती हे केलेलं होतं। हे रुग्णालयामध्ये मेडिकल चाचणी करण्यात आली आणि एकंदरीतच आपण पाहतोय की या सगळ्यांची तपासणी केल्यानंतर आता पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना या ठिकाणी कोर्टात हजर केलं जाईल। ज्यांनी ही चाचणी केली आहे ते डॉक्टर आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय स्थिती होती आता आपण ज्यांची कराड यांची तपासणी केली त्यांची स्थिती। आम्ही मेडिकल चेकअप केलं आहे आमच्या रेग्युलेशननुसार, आमच्या मेडिकल फॉर्मॅटनुसार आणि पोलिसांना जो पाहिजे तो रिपोर्ट देऊन टाकलेला आहे। नाही, पण असं आहे की त्यांची तब्येत खराब होती असं बोललं जात होतं। त्यांनी काही तक्रारी केल्यात का तुमच्याकडे? नो कमेंट्स सर, सॉरी, नो कमेंट्स, पण सांगता येणार नाही। बरं, काय काय म्हणजे त्यांना आजार आहेत काय सांगता येईल? नाही, आम्ही पोलिसांना रिपोर्ट दिला आहे, त्याच्यानुसार ते तुम्हाला इन्फॉर्म करतील सर। हे डॉक्टर होते ज्यांनी तपासणी केली आणि आता त्यांना या तपासणीनंतर कराड याला या ठिकाणी पोलीस स्टेशनला घेऊन जाण्यात येईल आणि त्यानंतर इथून या कोर्टामध्ये नेलं जाणार आहे। कृष्णा, आता वैद्यकीय चाचणी पार पडलेली आहे कराड्याची आणि यानंतर आता त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। पुढे कशा पद्धतीनं कारवाई होऊ शकते? पोलीस देखील रिमांड मागू शकतात का? सीआयडी रिमांड मागू शकतं का? काय कळतंय? नाही, पोलीस कोठडी, सीआयडी कोठडी या ठिकाणी मागण्यात येईल, कारण की सगळे जे गुन्हे आहेत ते या ठिकाणी तपासणीसाठी सीआयडीकडे आहेत। म्हणजे 3 गुन्हे दाखल आहेत, ते 3चे 3 गुन्हे या ठिकाणी सीआयडीकडे आहेत, त्यामुळे सीआयडी कोठडी या ठिकाणी मागितली जाईल। आणि आत्ता आपण पाहतोय की घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते आहे आणि हे जिथं रुग्णालय आहे तिथे घोषणाबाजी केली जाते आहे। कराड यांच्या बाजूने ही घोषणाबाजी काही तरुण या ठिकाणी करतायत आणि हे दृश्य जे आहे ती रुग्णालयाबाहेरचे आहेत आणि त्या ठिकाणी तरुणांकडनं घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। तू जो प्रश्न विचारला होतास त्याबाबत आता कोर्ट काय निर्णय घेते, किती दिवसाची सीआयडी कोठडी या ठिकाणी दिली जाते यावरती सर्व काही अवलंबून असेल। मात्र जास्तीत जास्त कोठडी मागण्याचा सीआयडीचा प्रयत्न करणं असेल, कारण की हे 3ही गुन्हे आहेत ते एकमेकाशी संबंधित आहेत अशा प्रकारचं मत या ठिकाणी सीआयडीचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता सीआयडी कोर्ट काय निर्णय घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपक, कृष्णा, केज कोर्टाच्या बाहेर त्यासोबतच आत्ता तू दाखवतेस त्याप्रमाणे रुग्णालयाच्या बाहेर देखील कराड याचे जे समर्थक आहेत ते जमल्याचं देखील कळतंय। आजूबाजूचं वातावरण सध्या नेमकं काय आहे? वाहतूक कोंडी देखील झाल्याचं दिसतंय। आपण जर पाहिलं तर एकंदरीत आताची स्थिती जर पाहिली तर वेगवेगळ्या ठिकाणी जमाव आहे। म्हणजे जिथून एंट्री मिळतात त्या ठिकाणी जमाव आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जमाव असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि घोषणाबाजी देखील या ठिकाणी केली जाते आहे। मग पोलिसांनी ह्या जो परिसर आहे तो या ठिकाणी ट्रॅफिक पण थांबवलेली होती आणि नक्कीच कृष्णा, मी तुला थोडंसं थांबवतो। आपल्याला आता कोर्टातून अपडेट जाणून घ्यावे लागतील। तू राहाच आपल्यासोबत। आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, सध्या वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आता कराडला कोर्टात आणलं जात आहे। किती वेळामध्ये कराड इथे पोहोचू शकतो? काय अपडेट मिळत आहेत?
दीपक, अवघ्या 2 किलोमीटरचं अंतर आहे केज न्यायालय ते उपजिल्हा रुग्णालय जे आहे. आणि आपण या ठिकाणी बघता की पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी झाला नाही. आत्ता अवघ्या काही मिनिटांमध्येच कदाचित आरोपीला घेऊन जे ते पथक येत आहेत. गाड्यांचा पोलिसांच्या सायरनचा आवाज आपण या ठिकाणी ऐकू शकता. अवघ्या 1 ते 2 मिनिटांमध्ये हे सगळे पथक जे आहे ते CIDचं या ठिकाणी येईल. आणि केजचं जे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालय आहे यांच्या कोर्टामध्ये वाल्मिक कराड आरोपी यांना हजर केलं जाणार आहे. खरं तर खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता केजच्या याच पोलीस स्टेशनमध्ये. आपण या बाजूला जिल्हा कोर्ट आहे आणि अवघ्या समोरच्या बाजूला जे आहे ते केज पोलीस स्टेशन आहे. आपण दीपक या ठिकाणी बघताय की वाल्मिक कराड यांना घेऊन जे आहे ते पोलीस पथक आलेलं आहे आणि पोलीस गाड्या जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. वाल्मिक कराड खरं तर यांना पोलिसांनी CID पथकाकडे जे आहे ते सरेंडर वाल्मिक कराड यांनी केलेलं होतं. आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांना घेऊन पथक जे आहे ते बीडच्या अर्थात केजच्या दिशेने निघालेलं होतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर पथका जे आहे ते मेडिकल चाचणीसाठी घेऊन गेले ते. दीपक, आपण या ठिकाणी बघू शकता की वाल्मिक कराड यांना कदाचित पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचं दिसतंय. कारण ज्या गाड्या आत्ता या ठिकाणी आलेल्या आहेत त्या गाड्या खाली होत्या आणि केवळ वाल्मिक कराड यांना घेऊन जे ते केज पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलेलं दिसतंय. केज पोलीस स्टेशनमध्ये CIDचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील हे आधीपासून थांबलेले आहेत. आणि जी मेडिकल म्हणजे कायदेशीर प्रोसिजर आहे ती पूर्णपणे फॉलो केली जात असण्याचं आपल्याला दिसतंय. एखाद्या आरोपीला ज्यावेळेस अटक करायचं असतं त्यावेळेस त्याची सुरुवातीला वैद्यकीय चाचणी केली जाते. त्यानंतर ज्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे त्याच पोलीस स्टेशनमध्ये अटकेची कायदेशीर कारवाई जी आहे ती केली जाते. आणि त्यानंतर जे ते न्यायालयामध्ये हजर जे आहेत ते आरोपीला केलं जातं. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं की उपजिल्हा रुग्णालयामध्ये आत्ता आरोपीला वैद्यकीय चाचणी झाली आणि त्यानंतर केज पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते आरोपीला नेण्यात आलेलं आहे. आणि तिथं अटकेची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाईल. आणि ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर या ठिकाणी आणलं जाईल. अर्थात ही कायदेशीर प्रक्रिया आहे, काहीसा वेळ जो आहे तो तिथं लागू शकतो. मात्र ज्या पद्धतीने ही सगळी प्रोसिजर सुरू आहे अवघ्या रात्रीमध्ये विशेषतः कोर्ट आत्ता न्यायालय दाखल झालेलं आहे त्यामुळे या प्रकरणाची विशेषतः सुनावणी घेतली जाणार. रिमांडवरती सुनावणी होणार आहे. दोन्ही पक्षाचे वकील जे आहेत ते देखील कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत. वाल्मिक कराड यांचे वकील जे कवडे आहेत ते देखील पोहोचलेले आहेत आणि सरकारी वकील देशपांडे हे देखील न्यायालयामध्ये झालेले आहेत. आणि न्यायमूर्ती पावसकर मॅडम ह्या देखील कोर्टामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यामुळं केस पोलीस स्टेशनमध्ये आरोपी वाल्मिक कराड यांना नेण्यात आलेला आहे. आणि अवघ्या काही वेळामध्येच जे ती अटकेची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून त्यांना आरोपी वाल्मिक कराड यांना जे आहे ते कोर्टात आणलं जाईल. असं वाटलेलं होतं की सुरुवातीला कोर्टाकडेच थेट त्यांना घेऊन येतील. मात्र कोर्टाकडे न आणता अटकेची कायदेशीर कारवाई आहे ती पूर्ण करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते. कोर्टाच्या समोरच केस पोलीस ठाणे आहे आणि आरोपीला थेट तिथं कोर्टाकडं न आणता केस पोलीस ठाण्यात नेण्यात आलेलं आहे. आणि तिथं CIDचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या उपस्थितीमध्ये अटकेची कायदेशीर कारवाई पूर्ण केली जाईल. आणि तू ज्या पद्धतीने सांगतो त्याप्रमाणे आता एकंदरीतच जी काही सरकारी प्रोसिजर असते त्या प्रोसिजरनुसार आता कायदेशीर पद्धतीने अटक केली जाईल आणि त्यानंतर वाल्मिकला कोर्टात सादर केलं जाईल. पण वाल्मिकवर जो आरोप करण्यात आलेला आहे खंडणीचा तो आरोप नेमका काय आहे की ज्यासाठी वाल्मिकनाथ सकाळी व्हिडिओ देखील जारी केलेला होता तो आरोप नेमका काय आहे? दीपक, खरं तर या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण जे आहे ते आपल्याला माहिती आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली होती. 9 तारखेला संतोष देशमुख यांचा हत्या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला. मात्र त्याच्या 2 दिवसानंतर वाल्मिक कराड यांच्या विरोधात आणि त्यांच्यासह आणखी 2 आरोपींच्या विरोधात खंडणीचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आला होता. मस्साजोग येथे असलेल्या आवादा कंपनीनं खरं तर या संदर्भात त्यांचे जे अधिकारी आहेत सुनील केदू शिंदे यांनी फिर्याद दिलेली होती. आणि त्यांनी म्हटलेलं होतं की जवळपास 2 महिन्याआधी आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ही कंपनी जी पवनचक्कीच्या एनर्जीचं काम करते त्या कंपनी जर चालू ठेवायची असेल तर तुम्हाला 2 कोटी रुपयांची खंडणी द्यावी लागेल. आम्ही वाल्मिक कराड यांच्याकडून खंडणी मागतो अशा पद्धतीनं जे आरोपी आहेत वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी जी आहे ती खंडणी या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे मागितलेली होती. आणि त्यामुळं विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांच्यासह वाल्मिक कराड यांना देखील खंडणीच्या या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेलं होतं. त्यांच्या विरोधात BNSचे कलम
305, 308(2), 308(3), 308(4), 308(5) या कलमान्वये जे ते गुन्हा केसच्या या पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता. 11 डिसेंबर रोजी दुपारी 1:45च्या सुमारास हा गुन्हा जो आहे तो नोंद करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर वाल्मिक कराड आणि त्यांच्यासह इतर जे आरोपी आहेत ते फरार होते. वाल्मिक कराड प्रामुख्यानं या प्रकरणामध्ये सर्वात तिकेचे धनी झालेले होते. खरं तर राजकीय नेत्यांशी त्यांचा संबंध असल्यामुळे, विशेषतः धनंजय मुंडे यांच्याशी थेट त्यांचे संबंध असल्या कारणानं संतोष देशमुख हत्या प्रकरणासोबतच या खंडणी प्रकरणामध्ये देखील त्यांचं नाव घेतलं जात होतं. त्यांचं नाव संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जरी नसलं तरी त्यांच्यावरती देखील आरोप केले जात होते. मात्र कायदेशीरदृष्ट्या आपण जर विचार केला तर केवळ खंडणी प्रकरणामध्ये जे मी आवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड यांना खंडणी मागितल्या प्रकरणी हा गुन्हा जो आहे तो वाल्मिक कराड यांच्यावरती दाखल आहे. आणि याच गुन्ह्याच्या अनुषंगाने जे आहे ते आज CIDच्या पथकासमोर त्यांनी शरण पत्करलेलं आहे. आणि त्यानंतर अटकेची कायदेशीर कारवाई जी आहे ती केज पोलीस स्टेशन या ठिकाणी आता पार पडताना आपण पाहतोय. त्यामुळे आता अटकेची कारवाई तर सुरू झालेली आहे. त्यामुळे आता कोर्टात पुढे जाऊन काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आफताब, तू राहाच आपल्यासोबत. तुझ्याकडून कोर्टासंदर्भातले आणि पोलीस स्टेशनमध्ये काय घडतंय याचे अपडेट जाणून घ्यायचे. पण केज रुग्णालयाबाहेरून आपल्याला कृष्णा लाईव्ह देत होता. कृष्णा, तुझे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.